सुरुवातीला या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण मतदार बंधू भगिनींनी माझ्यावरती जो विश्वास टाकला, मला आशीर्वाद दिले, सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे। त्याचबरोबर ज्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार हक्क होता, तुमचे सर्वांचेच लाडकं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्राताई आणि आमचे सहकारी मित्र जयाभाऊ गोरे या सगळ्यांच्याच मार्गदर्शनातून आज मला या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली आणि या सोलापूर विधान परिषदेचा आमदार होण्याचा या ठिकाणी मान मिळाला। या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो। या ठिकाणी या आमदार किंवा मी नगराध्यक्ष असताना, नगरसेवक असताना, बाजार समितीचा संचालक असताना किंवा माझे आमदार म्हणून या ठिकाणी काम करत असताना अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आज भविष्यकाळामध्ये जी माझ्यावरती फार मोठी जबाबदारी, तालुक्याबरोबरच या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे, जी मला पूर्णपणे जाणीव आहे आणि अत्यंत काळजीपूर्वक मी पूर्वी ज्या पद्धतीनं काम करायचो, आपल्या सर्व जनतेलाही माहीत आहे, पत्रकार बांधवांना माहीत आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्याचबरोबर सर्व सभापती आहेत, पंचायत समितीचे, महापालिकेचे नगरसेवक बंधू भगिनी आहेत, सर्वच लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रामध्ये, बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत आणि आजी माझे आमदार असतील किंवा त्या तालुक्याचे नेतृत्व 19 ते 24 या कालखंडामध्ये काम करत असताना सत्तेची 2.5 वर्षच मिळाली, परंतु काही पराभवाला सामोरं जावं लागलं। 6000 मतांना माझा पराभव झाला। परंतु ज्यावेळेस या ठिकाणी दीपकच्या माध्यमातून माझ्या 12वीला GS होतो, सगळ्यालाच माहित आहे की बाजार समितीचा संचालक होतो किंवा नगरसेवक, सगळ्या कारकिर्दीमध्ये कधी आजी आमदार होतो, कधी माझे आमदार होतो। परंतु आमची जबाबदारी असं समजण्याचं काही कारण नव्हतं की मी आमदार नसल्यावर कुठंतरी दुर्लक्ष होईल, म्हणजे मडकी फोड वगैरे असं दुर्दैवी घटना या ठिकाणी नाही घडायला पाहिजे होत्या। मडकं कधी आपण फोडतो आपल्या सगळ्यालाच माहिती आहे, परंतु अशा वाईट घटना या तालुक्याच्या बाबतीमध्ये घडून या मताचा मी आहे। परंतु तातडीनं मी पाठीमागेही सांगितलं की युद्ध पातळीवरती आपण पाईपलाईन 1.5 महिन्यामध्ये दिल्लीला जाऊन आम्ही आणतोय आणि कुर्डवाडी ते पिंपळनेर या ठिकाणी भूसंपादन करून 250 कोटी भूसंपादन लागणार आहेत। एका बाजून आपण पाईपलाईन घेऊन, आमची शब्द होता पालकमंत्री या ठिकाणी दिला जाईल, अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी। मग त्यामध्ये रस्ते, गटारी, पाईपलाईनचे सगळी कामं आहेत, ग्रामीण भागातले रस्ते, साधारण माझ्या अंदाजे ग्रामीण आणि शहर दोन्हीकडे 200 कोटी रुपयाचं पॅकेज पुढच्या बुकिंग केलेलं आहे। पास मिळालेला आहे मला, दर्शनाची परवानगी त्या ठिकाणी मिळालेली आहे। उद्या 4चं दर्शन आहे, मी तिरुपतीला 1-2 दिवस चाललोय, नंतर अधिवेशनच आहे। तर माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे की अधिवेशन झाल्यानंतर मी सगळा ग्रामीण भागाचा जिल्हा परिषद सामावून घेणार आहोत आणि जनतेच्या अडीअडचणी समजून त्या प्रामाणिकपणानं पहिल्यापेक्षा कित्येक पटीनं ताकदीनं सोडवण्याचा प्रयत्न करू। विधानसभेवर आपण असताना 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हजारो कोटींचा निधी आणला आणि बार्शीकर जनतेला ती एक निधीची सवय लागली। भावना होती की राजभाऊ जाता रिकामा राहिला आहे, मग भगवंताकडे त्यांनी सगळ्यांनी याचना केली, सगळ्या माझ्या भावांनी, बहिणींनी, आणि मला भगवंत प्रसन्न झाले। आणि योगायोगानं मी काय, मला माहित पण नव्हतं, माझ्या मनात ध्यानात पण नव्हतं, आणि योगायोगानं गेलेली आमदारकी पुन्हा माझ्या ह्याच्यात दिलेली आहे। त्यामुळं माझी फळ आहे असं वाटतं तुम्हाला? मुळात मी एकच सांगतो की निष्ठावान जर असेल ना तर फळ 100% मिळते। आता उदाहरण आपण पाहिलं असेल की 2019ला आमदार झालो, तसं तर अपक्ष आमदार झाल्यानंतर सत्तेकडे वाडा असतो, सगळ्याला माहित आहे। मी काही जास्त बोललो नाही, पण मला काय कशा पद्धतीनं सांगितलं जायचं की तुम्ही सत्तेकडे या, पदाच्या बाबतीमध्ये असेल किंवा विकास कामाच्या किंवा अन्य बाकीच घाणेरड्या गोष्टी थोड्या ज्या काही चर्चेत असतात, तरी सुद्धा मी डगमगलो नाही। साहेबांनी विरोधी पक्ष नेते असताना अख्खी विधानसभा अंगावर घेतली, पाहिलंय सगळ्यांनी कसला प्रश्न पोलीस स्टेशनला घ्यायला घालणे, एवढ्या घटना घडल्या, आणि अशा माणसाच्या पाठीशी मी उभारलो। आणि जरी माझा पराभव झाला विधानसभेला तरी माने ह्या गोष्टीचा मी म्हणजे अत्यंत खेद व्यक्त करतो की अशी घटना घडायला नाही पाहिजे। परंतु जी झालंय ते चुकीचं झालेलं आहे आणि काही नावही चुकीच्या पद्धतीने आलेले आहेत।
मी PIशी बोललेलो आहे आणि अशी घटना पुढं कधी घडणार नाही ह्याच्या बाबतीमध्ये मी खबरदारी घेणार आहे. कारण कोणीतरी काय जो प्रकार केला आणखीन मी माहिती घेतोय नेमकं खरं काय खोटं काय, परंतु ही घडलेली गोष्ट अत्यंत चुकीची आहे. मी त्या दिवशी सुद्धा पत्र हो, आपण सर्व ठिकाणचे रस्ते रोड अगदी चांगल्या पद्धतीने बनवले आहेत, परंतु कुरुडवाडी रोड हा पेंडिंग राहिला. त्या बाबतीत आपले काय भावना लागतात? कुठला कुरुड कुरुडवाडी रोड जो आता चालू आहे म्हणजे शहरातला का? शहरातला तर त्याच्या मी अगोदरही सांगितलं की तुम्हाला की लोकप्रतिनिधी वेगळे होते. मी जर हस्तक्षेप केला असता तर तुम्ही सुद्धा म्हणले असते की राजभाऊ राऊताला काय लवकरच निवडणूक लावू आणि त्या ठिकाणी DCC बँक आहे ही भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या म्हणजे त्याच्यात राजकारण नसतंय खरं, परंतु त्या विचाराची बँक त्या ठिकाणी निर्माण होईल आणि या बँकेच्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीचा न्याय दिला जाईल. आणि या बँकेच्या माध्यमातून आज ताकदीनं जो दूध संघ बंद पाडलेला आहे तो सुद्धा दूध संघ चांगल्या पद्धतीने साहेबाकडे काय थोडा किंचित प्रलंबित विषय आणि शासन दरबारी. तर ब वर्गाचा आपण दर्जा मागतोय. अ ब क असे 3 दर्जे असतात. अ जो दर्जा आहे त्याला 100% अनुदान आहे. तो एक देश पातळीवरचा दर्जा आहे की उदाहरणार्थ पंढरपूर तीर्थक्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मातेचं, स्वामी समर्थांचं असेल, शिर्डी साईबाबांचं असेल, तुळजापूरचं असेल, हे तीर्थक्षेत्र त्यामध्ये येतात. परंतु दर्जा तर द्यावाच आणि त्याबरोबर ती अट आपल्या बार्शीला मूळ विष्णूचा अवतार हे भगवंत आहेत त्यामुळं ती अट रद्द करावी आणि 100% अनुदान राज्य शासनाने द्यावं अशा पद्धतीची मागणी केली. आणि मी आमदार झाल्याबरोबर माझं जे पहिलं पत्र आहे ते मी भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे. बार्शी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुमचं पुढचं विजन काय असेल? ह्या 3 MIDC आपण मंजूर करतोय. तिथेही काही मोठा उद्योग आणि छोटे मोठे उद्योग अशा पद्धतीने आपण काम करतोय जेणेकरून रोजगार निर्मिती आणि बागायत क्षेत्र. आणि जे मी त्या दिवशी म्हणलो की आपला आवर्षण प्रवर्षण मधला जरी तालुका असला आता पाणी तरी दुष्काळी परिस्थिती थोडी दिसून येते तरी सुद्धा शेवटी आपण भावनिकतेवरती आणि श्रद्धेवरती चालणारी माणसं आहोत. भगवंताच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी उद्या तिरुपती चरणी एवढीच प्रार्थना करेन की बाबा देवा पाऊस चांगला पडू दे, माझ्या बळीराजाला सुखी समाधानी ठेव. आणि ह्याच्यात की नेमकं करायचं काय म्हणजे अशी दुविधामन अवस्था झालेली आहे. ह्याच्या बाबतीमध्ये तिथली प्राप्त परिस्थिती बघूनच निर्णय घेणं उचित होईल असं मला वाटतं.